भाजपचे हिंदुत्ववादी नेते आणि मत्स्य विकास मंत्री पुन्हा एकदा मैदानात। मीरा भाईंदरच्या पहिल्याच सभेत केलं वादग्रस्त वक्तव्य। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा हिंदुत्ववादी पॅटर्न निश्चित। मीरा भाईंदरच्या आजूबाजूच्या परिसरात बघा किती हिरवे साप वळवळ करत आहेत। हिरव्या सापांना इथे दूध पाजू नका, हे तुमचे कधीच होणार नाही। ते तुम्हाला त्यांच्या खिशातले काढून देणार नाहीत। गोल टोपी आणि हिरवे साप इकडून मोठ्या प्रमाणात मच्छी मारून घेऊन जातात। त्यामुळे ड्रोन चालू केले आहेत। तुम्ही मला एकदा 5 वर्ष द्या, मी संपूर्ण भाग विकास करून देईन। 2026ला आम्ही मुख्यमंत्री मत्स्य विकास योजना सुरू करणार आहोत। त्याचबरोबर आम्ही 2026ला 26 योजना चालू करणार आहोत। तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो, मात्र मतदान त्यांना करता असे होता कामा नये। आम्ही पहिल्यांदा 100 दिवसात आम्ही मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिला। जे शेतकऱ्यांना भरपाई मिळते त्याच प्रकारची भरपाई तुम्हाला देखील मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, मीरा भाईंदर। या भागाचे कार्यसम्राट आमचे आमदार, आमचं नेतृत्व सन्मान्य नरेंद्र मेहताजीच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे आज मत्स्य आणि बंदर मंत्री म्हणून मी इकडच्या कोळी समाजाशी संवाद साधण्यासाठी आलो। असंख्य त्यांचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले। त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की आमच्या देवाभाऊचं सरकार हे मच्छीमारांचं हित बघणारं सरकार आहे, मच्छीमारांचं कल्याण करणारं सरकार आहे। म्हणून ज्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा या आमच्या उत्तम विभागाचं पुरे करण्याची जबाबदारी ही माझी असेल। उत्तमचं कायापालट करायचं असेल तर इथे कमळच्या विचाराचा नगरसेवक निवडून द्या, ही विनंती घेऊन आम्ही आलेलो आहे। अनेक महिन्यापासून इथलचे स्थानिक लोक तुमच्याकडून वेळ मागत होते, तुम्ही त्यांना वेळ दिलेला नाही। आज निवडणुकीच्या मोमेंटवर तुम्ही इथे आलेले आहेत। कोण बोललं वेळ मागत होते? मला कोणी माझ्याकडे विनंती अर्ज आलेला नाही। तुला कदाचित तुझ्याकडे माझी कमी माहिती असेल, पण मित्रा, अगर कोणी वेळ मागितली तर माझे दरवाजे उघडे आहेत। आम्ही 24 तास लोकांमध्ये राहणारे लोक आहोत, म्हणून कधी आता उशिरा मागितलं असलं तरी वेळे अगोदर काम करून देण्याची जबाबदारी माझी आहे। अजून 5 वर्ष मी सरकारमध्ये आहे, चिंता करू नको। तसं तर तिकडचे सगळे फोटो काढून ठेवा आणि मग इथे मॅच करा। बघा, आमच्या मेहता साहेबांना या सगळ्या पद्धतीची माहिती आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली इथे कोणावर अन्याय होणार नाही एवढा विश्वास तुम्हाला देतो। एलईडीचा मोठा विषय इथं, ते एलईडीचा विषय कसं मार्गी लावला? बघा, एलईडी पूर्ण पद्धतीने बंदी आहे एलईडीवर। तरी अगर कोणी इथे मस्ती करत असेल, मी माझे अधिकारी इथे स्वतः बोलून घेतलेले आहे। मी स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून एलईडीचा पूर्ण नायनाट करीन। म्हणजे कोणी अगर इथे एलईडी करत असेल तर आज तुमच्या माध्यमातून त्यांना धमकी देऊन जातोय, चेतावणी आणि धमकी। परत माझ्या उत्तरमध्ये एलईडी केली ना बोट राहणार ना एलईडीचे लाईट राहणार, आणि अशी कारवाई करून ना तर पाकिस्तानचा अब्बा पण आठवणीत राहील। साहेब, इथं जे स्थानिक जे मच्छीमार आहे, आज पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जे नुकसान होतं त्यांची भरपाई भेटत नाही। ते भरपाई म्हणून तर मित्रा आम्ही कृषीचा दर्जा दिलाय। पहिला जेव्हा आपलं नुकसान व्हायचं तेव्हा तुटपुंज मदत आपल्याला भेटायची, कमी मदत भेटायची। आता शेतकऱ्यांना जशी मदत भेटते तशीच मदत, तेवढीच मदत, भरगच्च मदत ही आपल्या मच्छीमारांना भेटण्यासाठी मार्ग ओपन झालेला आहे।